दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मांजरेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा. होम मिनिस्टर रोज वकिलीचं देणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता सातारा इथे, सातारा पीरवाडी, आणि इथल्या डॉक्टर शमिका दत्तकुमार गुरव आणि प्रतिभा ज्ञानेश्वर मोहिते या दोघींना भेटणार आहोत. शमिका वहिनी आहेत ना, म्हणजे त्यांना राग येतो, पण राग आल्यानंतर त्या शांतपणे विचार करतात. आणि प्रतिभा वहिनी आहेत ना, त्यांचा राग हा भांड्यांवर निघतो. बिचारी भांडी नाही, पण बरं आहे, स्वतःच्याच भांड्यांवरती तो राग काढतात. आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला आणि जाणून घेणार आहोत की या दोघींच्याही घरामध्ये कसं वातावरण आहे, आणि बोलतं करणार आहोत घरातल्या प्रत्येकाला. चला तर मग सातारामधला हा आजचा भाग आपण सुरू करूया. तासगावला तुम्ही गेला होता. हो. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी काय झालं म्हणजे स्वभाव कसा आहे त्यांचा? मन मिळावं आहे सगळ्यांशी. सगळ्यांची, तुमच्याशी नाही? असं तापट स्वभावावरती काय औषध नाही डॉक्टरांकडे? नाही ना. तुमच्याकडे काय औषध देऊ शकतो ना, आयुर्वेदिक मध्ये भरपूर औषध आहेत. आहे का? कुठलं द्याल? दिलेत त्यामुळे ते बदलले तेवढे. बदलले. डॉक्टर तुम्ही म्हणजे घराचं हॉस्पिटल केले. डॉक्टर बोला, माझ्याकडे नका बघू. त्यासाठी आता मी जागा राहायचं ठरवलेलंच आहे. तुमच्यासारखे वॉचमन प्रत्येक सोसायटीला मिळेल. आपण बोलता का प्रवचन देता? नमस्कार. थांबा एवढं बाबा, थांबा आधी हे घ्या. गोड म्हटल्यानंतर तुमच्यापेक्षा माझा हात ठरतो. उखाणा घ्या. होम मिनिस्टरची टीम शोधत आली दारी, घर आनंद झाला सगळ्या घरी. आदेश बांदेकर कलावंत आहेत भारी, दत्तकुमारांचं नाव घेऊन सांगते, पैठणी नेसीन नवीन करू. अरे बापरे. हो द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, हे माझे नमस्कार. दीर, नमस्कार. या सासूबाई, हे सासरे, नमस्कार. ते आई, नमस्कार. वडील, बहीण, वहिनी आणि माझी मुलगी. चला सुरुवात करूया आता गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? तासगाव, सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. बरं मला सांगा, तुम्ही तासगाववरून इथे साताऱ्यात कशा काय आल्या? नाही, डॉक्टरांचं प्रपोजल आलं होतं स्थळ म्हणून, आणि मग आलो आम्ही लग्न डॉक्टर करून. म्हणजे? माझे मिस्टर. डॉक्टर आहेत? हा ते तिकडे आले होते हा. काय पेशंट बघायला? नाही नाही, मग स्थळ म्हणून मला स्थळ बघायला. अच्छा. पण त्यांना कोणी सांगितलं तासगावला जायचं? चौकशी केलेली त्यांनी, डॉक्टर मुलगी दुसरी आहे का कोण असे. अच्छा, डॉक्टरच मुलगी पाहिजे होती त्यांना. त्यांना डॉक्टर हवी होती. मग तुम्ही काय केलंय? मी डॉक्टर आहे. नाही म्हणजे कुठे? म्हणजे BHMS माझं BHMS. मिरजेला अच्छा. झालं. आणि त्यांनी कोल्हापूरला केले BMS. BMS. बोलवा जरा त्यांना. हो. नमस्कार. 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 बसा 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 बसा. तासगावला तुम्ही गेला होता. हो. आठवतो तो दिवस? आठवतो ना. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी काय झालं म्हणजे त्या दिवशी काय घटना घडली होती आठवते का? प्रसंग आठवणं आता अवघड आहे. तो दिवस विसरायचा प्रयत्न करताय का? तेव्हा जसं बघितल्या होत्या तशाच आहेत त्या आता? स्वभावाने तशाच आहे. म्हणजे कसा काय स्वभाव? कसा आहे त्यांचा? मन मिळावं आहे सगळ्यांशी. सगळ्यांची, तुमच्याशी नाही? माझ्याशी ऑफकोर्स. ऑफकोर्स. आणि यांचा स्वभाव कसा आहे?
थोडेसे तापट आहेत, ते पटकन खूप चिडतात, पण स्वभाव प्रेमळ आहे. पण मग असं तापट स्वभावावरती काय औषध नाही डॉक्टरांकडे? नाही ना, का नाही ना, स्वभावाला औषधच नाही म्हणतात. म्हणजे तो जेनेटिक येतो ना मुळात, त्यामुळे नाही होत त्याला औषध. तुमच्याकडे काय हो? म्हणजे इकडे हे BHMSच्या भाषेतून बोलले, BMSच्या भाषेतून काय सांगा? औषध देऊ शकतो ना, आयुर्वेदिक मध्ये भरपूर औषध आहेत. आहे का? कुठलं द्याल? दिलेत त्यामुळे त्या बदलले तेवढ्या. बदलले ऍक्च्युली बदल प्रेमामुळे होतो असं मला वाटतं. काय हो? असं होमिओपॅथीचं मत आहे. आणि आता यानंतर जो आपण खेळ खेळणार आहोत त्याच्यामध्ये चौकोनी ठोकळे आहेत आणि त्याचा मनोरा तुम्हाला पूर्ण करायचा आहे एकमेकांच्या साथीनं. 1 2 3 वेळ सुरू झाली. प्रेमाचा काढा द्या, प्रेमाचा काढा सुरू द्या, रागाने बघू नका. हा, परत. वेळ संपली. 6वरच समाधान मानलं. 1 2 3 4 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली, अभिनंदन. आणि आता भेटूया मोहिते वहिनी. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? आमच्या घरी. काय झालं होतं त्या दिवशी? सकाळी लवकर उठलो होतो जरा. त्या दिवशी आम्हाला एकांतात बोलायला परमिशन. कुठे गेला होता एकांत? तिथं शेजारी बेडरूम मध्ये माझ्यासारखा ड्रेस घातलेली एक लेडीज जात होती, तिच्या मागे चालले होते. सुरुवातीला नवीन लग्न झालं होतं त्यामुळे सुरुवातीला आता ज्या पद्धतीनं म्हणजे खाते किंवा ज्या पद्धतीची आता ती जी आहे तब्येत त्याच्यावरून मला वाटतं की त्याच्यावर जास्त काय भर द्यायची गरज नाही. मी खरंच स्वतःकडे म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. नाही दिलं एवढं भरपूर झाले. नमस्कार. धन्यवाद. उखाणा. आदेश भाऊजी येणार म्हणून सर्वांची झाली घाई, विकासरावांचे नाव घेते अनिकेत प्रज्ञेची आई. अरे वा, मुलांची पण नावं घेतली. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ते सासरे. नमस्कार. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ह्या दोघी बहिणी. नमस्कार. आणि जावा इकडे जावा आहे तिकडं. आणि हे सगळे माझ्या मैत्रिणी. नमस्कार मैत्रिणी. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण कुठलं? फलटणला गोळीबार मैदान मध्ये. गोळीबार मैदान. मग घरात गोळीबार करता की नाही? पूर्वी होत होता. पूर्वी होत होता. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष झाली लग्नाला. 12 वर्षापूर्वी गोळीबार होत होता. हा, आता नाही होत. हे तुम्ही कसं सांगणार हो? त्यांना विचारलं की कळेल ना आम्हाला. बोलवा त्यांना जरा. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. तुमचं बालपण कुठलं? माझं फलटण जवळ वाकरी गाव. वाकरी. फलटण पासून किती लांब आहे? 12 किलोमीटर. 12 किलोमीटर. पण बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला? आमच्या घरी. तुमच्या घरी? माहेरी माझ्या. आठवतोय तो दिवस? आठवतोय. काय झालं होतं त्या दिवशी? सकाळी लवकर उठलो होतो जरा. 1 मिनिट. बघण्याचा कार्यक्रम नंतर यांचं सकाळी लवकर उठण्यापासूनच सुरू झालं. बरं, मग काय झालं सांगा आता जरा. मलाही इंटरेस्ट वाढलाय. हा, बोला. जरा थोडं टेन्शन होतं तुम्हाला? हा. त्याच्यानंतर मग सगळ्यांचे आधी फोन झाले होते आदल्या दिवशी. त्याच्यानंतर मग जायची तयारी ठरली. त्यावेळी ऍक्च्युली गाडी वगैरे काय नव्हती. मग शेजारची गाडी कोणाची तरी अशी आमच्या दाजींची एक गाडी मागवली. त्या गाडीवर सगळे बाकीचे एसटीनं आले. आणि मग पुढे घरात गेल्यावर? घरात गेल्यानंतर मग गेलो, बसलो. बसल्या बसल्या पहिल्यांदा रीतिरिवाजाप्रमाणे पोहेच आले. घरात गेले, मग हे बसले, मग पोहे आले. आणि नंतर म्हणजे त्या दिवशी आम्हाला एकांतात बोलायला परमिशन दिली होती. मग बोलले होते? हा. कुठे गेला होता एकांतात? तिथं शेजारी बेडरूम मध्ये.
आणि मग गोळीबार कधी सुरू झाला घरात? 1 वर्ष 1 वर्ष झाला सुरू. हा? बरं, असं कधी झालंय का तुम्ही दोघे फिरायला गेले आणि घाईघाईत तुम्ही दुसऱ्यांनाच कोणातरी हात पकडला किंवा असं नाही ना झालं कधी? झाले. काय झालं? आम्ही चेन्नईला गेलो होतो मुलाच्या एक्झामसाठी. तिथं 7-8 फॅमिली आम्ही एकत्र गेलतो. त्यावेळेस सगळे खेळत होते आणि मी अचानक दुसरीकडे गेले. ते माझ्यासारखाच ड्रेस घातलेली एक लेडीज जात होती. ती जाताना दिसली, त्यांना वाटलं मी तिकडे गेले म्हणून तिच्या मागे चालले होते. आता जर तिकडे गेला असतात ना तर आतापर्यंत इडली आणि डोसा खावा लागला. नाही मी कंटाळून किंवा असं ह्यानं नव्हतो गेलो काय. मला म्हणजे ते ड्रेस सेम होता त्यामुळे आधी बघितली तर कुठे दिसत नाही. मग त्या ड्रेसची तिकडे चाललेली लेडीज कदाचित तिकडे पलीकडे चालले असेल काय. नशीब समजा या स्वभावामुळे फक्त गोळीबार झाला, नाही तर बॉम्बच टाकला असता. असे हसत राहा, आनंदी राहा. आणि आता एक तुम्हाला चॅलेंज देणार आहे. 9 थरांचा मनोरा रचायचा, चौकोनी ठोकळ्यांचा. बघूया. वेळ सुरू झाली. 1 2 3 4 5. 5. वेळ संपली. तुमच्यापेक्षा मीच घाई केली. 1 2 3 4 5. घ्या. नमस्कार. आवाज असा जोरदार पाहिजे. पहिला आरोप कोण करणार? आपण कोण? वडील. बाबा. बरं, करा. आमची कन्या फार छान झोपते. म्हणजे 3 वेळा जरी घर लुटून नेलं तरी कळणार नाही, इतकी सुंदर झोपते. अरे वा, हा आरोप आहे प्रेमाचा. काय हो? नाही, सत्यता आहे. पण त्या दृष्टीने बरेच काढे देऊन झालेत. 50% तरी सुधारणा आहे त्यामध्ये. त्यासाठी आता मी जागा राहायचं ठरवलेलंच आहे. तुम्ही सांगेल. तुमच्यासारखे वॉचमन प्रत्येक सोसायटीला मिळेल. दुसरा कोण? मैत्रीण. मैत्रीण. ती फार बोलते. ती आमच्यावर असेल तर आम्हाला बोलायला चान्सच नसतो. फार बडबड करते. आणि फोन पण. त्यामुळे कसं होतं, फोन ठेवावा की नाही हा प्रश्न पडतो. आणि आम्ही तपासायला पेशंट म्हणून तर इतक्या बोलतात की काही कळतच नाही की नक्की विषय कुठे चाललाय. आम्ही गप्पांमध्येच राहतो. गप्पामध्ये रमतो. आम्हाला काय झालं ते विसरतो आम्ही. दॅट इज अ ट्रीटमेंट ऑफ पार्ट ऑफ ट्रीटमेंट. सॉरी डॉक्टर, तुम्ही म्हणजे घराचं हॉस्पिटल केले. कुठल्याही गोष्टीवरती आपली औषधं देतात. आम्ही ज्यावेळेस दोघे एकत्र आलो किंवा लग्न झालं त्यानंतर माझा स्वभाव खूप कमी बोलण्याचा होता आणि तिचा जास्त होता. मग त्याचा बेनिफिट घेण्यासाठी तिला मी जे पुश केलं त्यातून ते सगळं घडलं. पण आम्हाला पण बोललं पाहिजे ना पाहिजे. तिनंच एकटीने बोलायचं. तिचं मनोगत आम्ही ऐकतो, आमचं मनोगत तिने ऐकलं पाहिजे. शिकलं पाहिजे. यात त्या कमी पडतात. आम्ही तिला काय दिलं तर ती फायदा घेते. ती स्टॉपच होत नाही कुठे. आज एक फायदा झाला. या गप्प असल्यामुळे त्या किती बोलता येईल. पुढचा आरोप. ती शामिका आठप अटप म्हटलं तरी ती आठवत नाही. 1-2 मिनिट म्हणतात, पण तिचे ते 2 मिनिट संपतच नाही. शेवटपर्यंत ते 2 मिनिट राहतात. डॉक्टर बोला, माझ्याकडे नका बघू. असं नसतं. आता लेडीज आहे म्हटल्यानंतर आवरायला उशीर होत असतो. मला नाही. तसं होतच नाही. लेडीज आहे होतं, पण त्या गोष्टी बऱ्याच वेळा आईने माझ्या कानावर घातल्यानंतर आईला सांगितलं 2 मिनिटाच्या अगोदर अर्धा तास ते 2 मिनिटं चालू करत जा, म्हणजे तू लवकर पोहोचशील. ह्याच्यापेक्षा वेगळा सल्ला मी तिला देऊ शकत नाही. आता सगळ्या आरोपांवर ह्यांना बोलायला देणार. पप्पांचा आरोप झोपण्याबद्दलचा आहे. तर लग्नापूर्वी मी खूप झोपत होते, पण जसं लग्न झालं, मुलं झाली, तशी माझी झोप आता आपोआपच कमी झालेली आहे. म्हणजे बरीच कमी झालेली आहे. ते म्हणतात तेवढी आता मी नाही झोपत. बरं, पुढचा. आईंचा आरोप तर मुळातच माझा तसाच स्वभाव आहे पहिल्यापासून, की माझं काम खूप स्लो आहे किंवा माझी जी आवडीची काम आहेत ती खूप फास्ट होतात. घरातल्या कामात थोडंसं माझं स्पीड कमीच आहे. मी प्रयत्न करेन वाढवायचा. मी आतापर्यंत करते 10 वर्षात, पण ते माझ्याकडून होत नाहीये अजून. म्हणजे या स्पीडने
आणि जर 35व्या वर्षी पेशंट आला तर 70व्या वर्षी तो बाहेर जायचा होता. पेशंट होतात पटकन. अच्छा, ते ते पटकन माझं होतं. काम होतं पटकन. फक्त घरातली कामं मला होत नाहीत पटकन. आणि मैत्रिणींचं असं होतं की त्या जेव्हा पेशंट म्हणून येतात तेव्हा मी पेशंट प्लस मैत्रीण असं बघत असते. त्यामुळे मी तिचं ऐकून घेते, तिच्याबद्दल मी सांगतेच, पण तिच्याबरोबर जे मैत्रीण म्हणून बोलायचं असतं ते पण माझं बोललं जातं. फक्त एक होतं की मीच बोलत राहते आणि त्यांचं कमी होतं हे मान्य आहे मला. पुढच्या वेळी मी त्यांना तसा चान्स देईन की बाई तू पण बोल. पण ऍक्च्युअली त्या माझा ऐकण्यात इतकं मग्न होतात की त्या बोलतच नाहीत. त्या बोलत नाहीत, मी असं नाही होत. आपण बोलता का प्रवचन देता? चला मग उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करा? मी स्पीड आणील कामाला आणि कमी बोलीन. कामात स्पीड आणि बोलण्यात कमी होईल. हे होईल असं मला तरी वाटत नाही, पण हे होऊ दे यासाठी हा तन्मणी तुम्हाला अभिनंदन. आणि आता जाऊन भेटूया मोहिते कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. पहिला आरोप कोण करणार? ते सुनबाई आल्या पहिल्या प्रथम, तेव्हा त्यांना म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक कर म्हणला, तर सगळ्या पुरणपोळ्या फुटक्याची, एक पण पुरणपोळी धरली नाही. अरे अरे अरे. सुरुवातीला नवीन लग्न झालं होतं त्यामुळे सुरुवातीला आणि त्यावेळी तसं झालं. परंतु आता जी ती पुरणपोळ्याची क्वालिटी आहे ती एक नंबर आहे. ती म्हणजे मी स्वतः खाल्लेली आहे, त्यामुळे आता सुधारणा भरपूर झाली. मला काय तुटलेली पण बरं वाटेल हो. आम्ही तर खाल्लेलीच नाही ना, फटकीच पोळी खाल्ली, चांगली तर नाहीच मिळाली. नाही आज संध्याकाळी पुरणपोळी खायला घालूनच पाठवणार. अच्छा, पुरणपोळी खा आणि जा म्हणणार. दुसरं? हा, मी समोर जिथे राहते शेजारी. हा, बोला. ती कामाच्या घाई गर्दीत ना स्वतःच्या खाण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. खायचं कसं तरी असं काहीतरी करायचं, खायचं आणि सुटायचं. हा माझा आरोप आहे. अजिबात ती स्वतःच्या खाण्याकडे लक्ष देत नाही. आता ज्या पद्धतीनं म्हणजे खाते किंवा ज्या पद्धतीची आता ती जी आहे तब्येत, त्याच्यावरून मला वाटतं की त्याच्यावर जास्त काय भर द्यायची गरज नाही. कारण आहे याच्यात समाधान आहे. तुम्ही समोर असता, या खायला बसलं की काय इकडे येता काय? बघते ना सारखी, माझं लक्षच असतं काय खाती, काय करती, सारखं फोनवर बोलत असती ना. हा, तेच की. असेच शेजारी पाहिजेत प्रत्येक. पुढचं? मी तिची मैत्रीण. बीसीच्या पार्टीत ती पदार्थात मीठ खूप घालते. बीसीच्या पार्टीत जेवायला बोलवते आणि मीठ खूप घालते. काय बोला? नाही, कसं झालंय तिचे पदार्थ इतके रुचकर असतात की बीसीच्या पार्टीत हे काय ठेवतच नाही. त्यामुळे तिला मीच ती आयडिया सांगितलं जरा मीठ थोडं जास्त घाल, त्यांचंही डाएट होईल. बरं, आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय बोलणं? सासूबाईंनी जे सांगितलं त्याच्यात तर मी सुधारणा करतेच आहे. आणि बाकीच्यांनाही काही माझ्याविषयी तक्रारी असतील त्या मी जरूर दूर करीन. जरूर दूर करीन. किती वर्षांनी? थोडं जरा वेळ घेऊन. उद्यापासून स्वतःमध्ये कोणता बदल करणार? एक स्वतःकडे लक्ष देणं. म्हणजे मी जसं काकूंनी सांगितलं, मी खरंच स्वतःकडे म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. काय हो? काय नाही दिलं एवढं भरपूर झाले. खरं तर हा तन्मणी तुम्हाला द्यायला पाहिजे, पण आज जी काही उत्तरं दिली आहेत ना ती मिस्टरांनी. आता कोण जिंकणार पैठणी बघणार आहोत. खेळ सोपा आहे. समोर 3 प्लास्टिकचे त्रिकोण आहेत आणि इथून चेंडू सरपटी टाकायचा आहे. लक्षात ठेवा, चेंडू जमिनीलगत सरपटी टाकायचा आणि अचूक त्या प्लास्टिकच्या त्रिकोणांना लागला पाहिजे. आणि या खेळांमध्ये ज्या जास्त गुण मिळवणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार आहेत. आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. चला, 1. तुम्ही या बाजूला या आणि तुम्ही या बाजूला या. तुम्ही टाका. बघा
बघा आता 5ही लागले तर जिंकू शकता, 4 लागले तर बरोबरी होऊ शकते. 1 2 आता एक काम करा ना, हे घ्या, हे बघा मारून जमतंय. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तर ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या मोहिते वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गुरव वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. विसावा पार्क सातारा या ठिकाणी रंगलेला एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.